आमेन. माझा देवा तू माझा त्याग का केला. त्यागचा अर्थ काय होतो. त्याग करणे म्हणजे काय होतं. तिरस्कार करणे नाही. तिरस्कार हा वेगळा शब्द आहे. त्याग हा वेगळा शब्द. सोडून देणे. बरोबर. एखाद्या गोष्टीला काय करायचं. सोडून द्यायचं. आता इथे जितके म्हणजे पुरुष बसले त्यांचे लेकरच आहे ना. तुमचं लेकरू शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी खूप रडतं. मान्य की नाही मानते. खूप रडतं. तरी तुम्ही त्याला तिथे बळजबरी बसवता आणि तिथून सोडून जाता. बरोबर. तुम्ही त्याग करता. बरोबर. परंतु तुमचं लेकरू थोडस मोठं झालं आणि त्याला कोणीतरी मारतंय तर तुम्ही म्हणणार का नाही ठीक आहे मी त्याग करतो. माझं लेकरू आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. मारतात मारू द्या. कधी घडलाय का. कधी घडलाय नाही का. त्या टायमाला आम्ही त्याग का नाही करत. कारण ती गोष्ट आमच्यासोबत काय जुडलेली गोष्ट आहे आणि हे आम्हाला खूप कठीण जातं की ज्यावेळेस जी गोष्ट माझ्यासोबत जुडलेली आहे त्या गोष्टीवर ज्यावेळेस वेदना येतात तर त्या वेदनेचा जो त्रास होतो मला देखील होतो. आमेन. इतिहासामध्ये पहिल्यांदा एका पित्याने आपल्या मुलाला वेदनामधून जाऊ दिलं. आमेन. इतिहासामध्ये फर्स्ट टाइम असं झालं असेल. हे मुघल बिगल काहीच नाही. त्यांच्या ह्याच्यात अकबरने त्याच्या मुलाला मारलं किंवा त्याच्या मुलाने त्याच्या अकबरला बापाला मारलं ही गोष्ट काही नाही. परंतु इतिहासामध्ये पहिल्यांदा एका पित्याने आपल्या मुलाला त्या क्रूस खांबावर आपला प्राण देताना बघितलं. आमेन. किती अवघड आहे बघ. आणि येशू ख्रिस्त आम्हाला चांगल्या रीतीने माहिती की तो संपूर्ण रीतीने काय होता. मानव होता. संपूर्ण रीतीने तो काय होता. देव देखील होता. आतापर्यंत ज्याही गोष्टी आम्ही बघितल्या पहिला शब्द तो म्हटला क्षमेसाठी. बरोबर. एक देवीय रूप. दुसरा शब्द पश्चातापासाठी देवीय रूप. तिसरा शब्द हे पहा हे बाई हे पहा हा तुझा मुलगा देवीय रूप. काळजी ना. पहिल्या याच्यात त्यांनी आम्हाला क्षमा शिकवली. दुसऱ्या याच्यात पश्चाताप. तिसऱ्या याच्यात काळजी परिवाराचं महत्व. तिसऱ्या चौथ्या शब्दामध्ये परमेश्वराने त्याची वेदना सांगितली. जी शारीरिक रीतीने जर त्याला ती वेदना होत होती तरी म्हणून तो म्हणतो माझ्या देवा माझा त्याग का केला. एका रीतीने आम्हाला त्यापेक्षा असं वाटत असं नाही. मानवी रीतीने कधी विचार करतो मी असं वाटतं की परमेश्वराचा येशू ख्रिस्ताचा परमेश्वराने त्याग नाही केला परंतु तिरस्कार केला. इतका छळलं जात आहे. इतकं मारलं जात आहे. तर एक बाप आपल्या सुरू एका त्याच्या रक्ताच्या अश्रू तो रडून परमेश्वराला म्हणतो की पित्या जर ही तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून काय कर. उत्पत्ती पहिला अध्याय. परमेश्वराने सृष्टी बनवली. त्याच्यासोबत त्याचा पुत्र होता येशू ख्रिस्त. दुसरा अध्याय त्याचा पुत्र त्याच्यासोबत होता. तिसऱ्या अध्यायामध्ये अचानक आदम नावाने पाप केला आणि येशू ख्रिस्ताला काय सांगितलं की काय होईल. प्रभू पिता त्या शैतानाला म्हणतो काय म्हणतो. तिसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला काय 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 दिसतंय की परमेश्वर मानवासाठी कोण येईल. इंग्लिशमध्ये असं म्हणतं एक वर्जिन है ना. एक वर्जिनच्या पोटी येशू ख्रिस्ताचा जन्म आणि तो सर्व लोकांना काय करेल चालेल. आमेन. तिथेच ती गोष्ट त्याच्या पित्याने काय दिलं अभिवचन दिलं. बरोबर. 6000 वर्ष झालं है ना. एक टाइम झाला 2000-3000 वर्षानंतर येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर होतो. तो सगळ्या गोष्टीतून जातो. मानवी रूपाने त्याला ती गोष्ट खूप कठीण जाते. आमच्या जीवनात देखील त्याच गोष्टी. फायनान्स आम्हाला खूप कठीण आहे. फायनान्स आमच्या मानसिकताला एकदम डिस्ट्रॉय करते है ना. कर्ज एकदम डिस्ट्रॉय करते. आजार डिस्ट्रॉय करते. परिवाराला डिस्ट्रॉय करते. परंतु परमेश्वर तरी एक गोष्ट मागणी म्हणतो की थांब थोडस धीर धर है ना. आत्ता ठीक होईल थोडस धीर धर. आमच्या जीवनामध्ये ना धीर ही गोष्ट नाही. सहनशीलता ही गोष्ट नाही. येशू ख्रिस्ताने जर त्यावेळेस एक मानवी रूपाने मला मारा नाही चालवणार. मला 4-5 लाख रुपये मारा मी जोराने वरडणं सुरू करत
मी पोहणं सुरू करेल. सायन्ससोबत गोष्ट आहे की नाही. परंतु परमेश्वर जरा मला म्हणतो थोडं धीर धर. याचा अर्थ आहे की परमेश्वराने ऑलरेडी माझ्यासाठी ती योजना आखलेली आहे. आमेन आमेन. चौथ्या वाचनातून मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय. चौथ्या शब्दातून की ज्यावेळेस परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतोय की तू माझा त्याग का केला, त्याच्या मागे एक योजना होती. परमेश्वराची एक योजना होती, ती तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी होती. आमेन. ती योजना पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्ताला येशू ख्रिस्ताकडनं तो प्याला दूर नाही केला गेला. आमच्या जीवनात पण काही परिस्थिती येईल है ना. इस्रायलचे लोक 40 वर्ष कशात होते, बंदिवासात होते. किती दिवसाचा रस्ता होता, 40 दिवसाचा. किती वर्ष लागले, 40 वर्ष लागले. पॉल आणि सिलास कशामध्ये कशामध्ये पकडून ठेवलं होतं, बंदिवासामध्ये, जेलमध्ये है ना. तसं तर जेलमध्ये गेल्यानंतर आजकालची प्रोसेस है ना, काढतात ना, बेलवर सोडलं जातं. परंतु तिथं असं म्हटलेलं आहे की ते जेल काय झालं, त्याचे दरवाजे उघडले गेले. बरोबर, कुणासाठी झाले, पॉल आणि सिलाससाठी. त्याच्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल आम्ही जस्ट मागच्या रविवारी बघितलं की 21 दिवस है ना. त्या दिवशी आम्ही याच्यात ऐकलं, पास्टर नाडेने सांगितलं की दानियाने 21 दिवस प्रार्थना केली. किती दिवस, 21 दिवस प्रार्थना केली. नोआ किती वर्ष दारू बनवत होता, 100 वर्ष. अब्राहमाने किती वर्ष वाट बघितली, अब्राहमाने किती वर्ष वाट बघितली. साराला किती वर्षामध्ये लेकरू झालं, जर्सी किती वर्षाची होती, 90 वर्षाची. मग आज जर तुम्ही परमेश्वराला म्हणताय की प्रभू माझा त्याग का केला, प्रभू हा प्याला माझ्यापासून दूर कर, त्यावेळेस लक्षात ठेवा की परमेश्वरने ऑलरेडी ते तुमच्यासाठी केले. आमेन. ऑलरेडी ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झालेली आहे. फक्त ती एक परीक्षा आहे जे तुम्हाला काय करायची, पूर्ण करायची. आमेन. किती लोक आज त्या परीक्षेसाठी तयार आहेत, किती लोक ते आज परीक्षेसाठी तयार आहेत, सर्व लोक तयार आहेत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्यावेळेस तुमच्यावर परिस्थिती